साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरापासून अगदी जवळच असलेल्या बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड घडले आहे। तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। संपत्तीच्या वादातून दीरानेच मृत भावाच्या संसारावर तलवारीने घाव घालत वहिनी, पुतणी आणि पुतण्याला जीवे ठार मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। गायत्री सुधाकर मस्के वय 42, मुलगी प्रिया सुधाकर मस्के वय 18 आणि मुलगा शिवराज सुधाकर मस्के वय 16 अशी मृतांची नावे आहेत। पप्पू मस्के असे संशयित आरोपीचे नाव आहे। तालुका पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे। तिन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत। शेतीच्या वादातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गायत्री मस्के या पतीच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आयुष्य जगत होत्या। कुटुंब प्रमुख सुधाकर मस्के यांच्या निधनानंतर गायत्री मस्के आपल्या 2 लेकरांना घेऊन संघर्षमय जीवन जगत होत्या। मात्र मस्के कुटुंबावर मध्यरात्री रक्तरंजित संकट कोसळले। गायत्री आणि तिच्या दोन्ही लेकरांना संपत्तीच्या वादातून ठार करण्यात आले। संशयित आरोपी पप्पू मस्के हा मध्यरात्री स्वतःच्या घरातून हातात तलवार घेऊन कॉमन गच्चीवर गेला। संबंधित कुटुंबातील घरांना एकाच गच्चीवर जाण्याचा मार्ग सामायिक असल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी मयत तिघे गच्चीवर झोपले होते। याचवेळी संपत्तीच्या वादातून जोरदार हाणामारी सुरू झाली आणि हातातील तलवारीने संशयिताने प्रथम भाऊजय गायत्री मस्के यांच्यावर सपासप वार केल्याचे समोर येत आहे। आईवर होत असलेला जीवघेणा हल्ला पाहून मुलगी प्रिया आणि मुलगा शिवराज आईला वाचवण्यासाठी मध्ये पडले। मात्र क्रूरतेचा कळस गाठत संशयिताने आई आणि मुलीवर तलवारीने वार करत त्यांना रक्ताच्या थारोळ्यात संपवले। दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत असलेला मुलगा शिवराज जीव वाचवण्यासाठी गच्चीवरून खाली आपल्या घराकडे पळत आला, पण आरोपीने त्याचाही पाठलाग करत त्याला गाठले आणि त्याच्यावरही जीवघेणे वार करून त्याला संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। घटनेनंतर गच्चीवर आई आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या, तर मुलगा घराच्या खालच्या भागात मृत अवस्थेत सापडला। घटनास्थळी रक्ताने माखलेली तलवारही पोलिसांना आढळून आल्याची माहिती मिळाली आहे। या भीषण घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक तसेच फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले। संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तात घेण्यात आला असून पुरावे संकलन आणि पंचनामा सुरू आहे। आधिपतीचा आधार हरपलेले हे कुटुंब जगण्यासाठी संघर्ष करत होते। आई लेकरांना घेऊन संसाराचा गाडा हाकत होती, पण संपत्तीच्या वादाने एवढे विकृत रूप धारण केले की त्याच कुटुंबातील तिघांचे रक्त एकाच रात्री सांडले। आईला वाचवण्यासाठी धावलेल्या लेकरांचाही निर्दयीपणे खून करण्यात आल्याने बोरामणी परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे।